श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे सुरू असलेल्या जिल्हास्तरीय सरस 2025मध्ये संगमेश्वर तालुक्यातील किरबेट भोवडे येथील वनामृत महिला उत्पादक गटाच्या 3 फ्लेवरमधील मधानं आता पर्यटकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नैसर्गिक पद्धतीने तुळशीच्या रोपांच्या सानिध्यात तयार होणारं तुळस मध तर ओव्याच्या रोपांच्या सानिध्यात तयार केलेलं ओवा मध याने आता पर्यटकांना आकर्षित केलं आहे. आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असलेल्या या मधाला आता चांगलीच मागणी होताना दिसत आहे. नमस्कार, माझे नाव सिद्धी सुहास लोंढे. आम्हाला जेव्हा हा गट स्थापन करण्यासाठी आम्हाला राठोड सर आणि बारगोडे सरांनी मध उत्पादन करण्याची म्हणजे आम्हाला आधी ही माहितीच नव्हती. तेव्हा आम्हाला राठोड सर आणि बारगोडे सरांनी आम्हाला काय कसं आपल्याला फायदा होईल हे त्याने आम्हाला समजून सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही गट स्थापन केलेला. पहिले आम्ही 30 महिला होतो. 30 महिलांनी नंतर आम्ही नियोजन केलेलं काय कसं ट्रेनिंग घ्यायचं ते आम्ही मग रत्नागिरीत आम्हाला शक्य नव्हतं म्हणून आम्ही आमच्या गावामध्ये घ्यायचं जेणेकरून आमच्या महिला ट्रेनिंगमध्ये सहभागी व्हाव्यात म्हणून आम्ही ट्रेनिंग घेतलेलं. ट्रेनिंगच्या नंतर आम्ही खादी उद्योगमधून आम्ही 40 पेट्या घेतलेल्या. त्याच्यानंतर आमचा जो हा मध आमचा आपल्या ह्याच्या फुलोऱ्यामधून जो आमचा मध चांगल्या प्रकारे उत्पादन द्यायला लागलं त्यामुळे आम्हाला मार्केटिंग पण व्यवस्थित चांगली मिळाली आणि आम्हाला चांगलं सहकार्य पण चांगलं मिळालं महिलांकडून किंवा इतर आम्हाला बाहेरच्या जेणेकरून आमचा मद्रासपर्यंत मध गेला आहे. त्यामुळे आम्हाला चांगले जे काय कॉल वगैरे येतात किंवा काय मार्केटिंग होते हे आम्हाला चांगला प्रोत्साहन मिळालं आहे. 6 महिन्याचे गॅप असतात आपल्या. 6 महिने ऑक्टोबरपासून त्यांचा फुलोरा येतो आणि मे नंतर तो मध आम्ही काढून घेतो. मग एखाद्या मधाला ओव्याचा फ्लेवर येण्यासाठी किंवा तुळशीचा फ्लेवर वेगळा येण्यासाठी तुम्ही वेगळे असे काय प्रयत्न करता? नाही, वेगळं असं आम्ही मिक्सिंग तर काहीच नाही करत. जे काही असतं ना ते त्यांच्या ओव्यापासूनच आणि तुळशीपासूनच ते मधमाशा जेव्हा मध तयार असतात तेव्हा तुम्ही त्या पेट्या कुठे ठेवता? ओव्याचे असेल तर ओव्याच्या इथे आणि तुळशीचे असतील तर तुळशीच्या ह्याच्यामध्ये आणि त्यामुळे त्याला त्याचा तो फ्लेवर येतो. वास वेगळा जाणवतो. गेली किती वर्ष तुम्ही हे करताय या पद्धतीचं? 3-4 वर्ष झाली आम्हाला. आणि ह्याचं प्रशिक्षण तुम्हाला कुठे दिलं गेलं होतं? प्रशिक्षण आमच्याच इथे घेतलं, आमच्या गावामध्येच किरबेटमध्ये RCT मार्फत. उमेद मार्फत तुम्हाला याचं प्रशिक्षण दिलं गेलं? हो. आणि ह्याला रिस्पॉन्स कसा आहे? लोकांची प्रतिक्रिया काय आहे? खूप चांगली आहे आणि मागणी पण आम्हाला भरपूर येते. जोमात काम करावं लागतं आम्हाला त्याचं.